येणार नाहीये, पण आज पहिल्यांदाच प्रयत्न करतो. 12 वर्षात पहिल्यांदा मी स्टेजवर आलो, ते पण जगताप मॅडम आणि कोंगे मॅडम. सारखं मला म्हणायचे, अरे कधीतरी होती, कधीतरी बोलतो. म्हणलं आज पुराणिक सरांच्या बाबतीतच बोलूया. आज पहिल्यांदाच त्यांना बोललो शितूल मॅडमला की माझं पहिल्यांदाच नाव घ्यानंतर मला बोलता येणार नाही. ते म्हणजे ठीक आहे. आदरणीय व्यासपीठावर मान्य उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आज मी आदरणीय पुराणिक सरांबद्दल माझ्या मनातील भावना मी येथे व्यक्त करणार आहे. कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती, कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती. मनात आहे तुमच्याविषयी खूप लिहायचं, तर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत. पण सर अक्षर सापडेना मला तुम्ही शिकवलेल्या शोधाकडे. तर तुमच्याबद्दल एवढेच म्हणेन, काही माणसं ही वादळी असतात, काही माणसं वादळ निर्माण करतात, तर काही आलेली वादळ स्वतःच्या अंगावर झेलून इतरांचे रक्षण करतात. काही माणसं खरोखरच वेळ लावून जातात, तर काही गाभाऱ्यातल्या नंदीदीपासारखे आयुष्यभर तेवत राहतात. असे आपले लाडके सर्वांचेच पुराणिक सर. आदरणीय सर म्हणजे एक संघर्षित व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटन शैली, आदर्श संचालक, प्रशासनाची जाण असणारे अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके पुराणिक सर. गेल्या अनेक वर्षात शाळेच्या दळणवळणीत सरांचा मुलाचा वाटा आम्हा शिक्षकांना कधीही काही कमी पडू दिलं नाही. आम्हा शिक्षकांना कधीही काही अशी राहिली तर तुम्ही यशस्वी मोठ्या होणे इतके सहज दिलं मला. सर मायेही केली आभाळाभर, सागरा एवढे प्रेमही दिलं. बरीच कसा असतो मी कधी नाही पाहिला, पण तुमच्यामुळे माझ्या जीवनाचं सोनं झालं. शेवटी आदरणीय सरांविषयी मी एवढेच म्हणेन, दुनिया उसी के कदमों में झुकती है, दुनिया उसी के कदमों में झुकती है जो पहचान छोड़ जाता है, जो पहचान छोड़ जाता है. जैसे शेर किसी भी जगह से गुजरे अपने निशान छोड़ जाता है, अपने निशान छोड़ जाता है. धन्यवाद.